करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 7वा युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. कार्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीलाच आपण प्रार्थना म्हटलो. कारण का? मन आपलं चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी आपण काय केली? प्रथमतः देवाची प्रार्थना केली. कारण ते आपलं चंचल असणारं मन परमेश्वराच्या चरणी राहून राहील. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात एकदा नाही 2 वेळा प्रत्यक्षात जय जय रघुवीर समर्थ जय घोषणा केली. एक म्हणजे देहासाठी आणि दुसरी म्हणजे परमात्मासाठी. कारण या ग्रंथातून प्रत्यक्षपणे जे काही सार मांडलेलं आहे, विवरण केलेलं आहे, ते प्रत्यक्ष खुद्द भगवंतच आहे. लोकांची मतांचा विचार नाही ते दाखवला. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे, बिघडता कामा नाही. म्हणून दशक 14वा अखंड ध्यान नाम. ध्यान कोणाचं असावं आणि कशा प्रकारे असावं? आपलं ध्यान अखंड नसतं. आपण फक्त गरजेपुरतं असतं. मिळालं की सोडून दिलं अशी आपली बघा प्रत्यक्षपणे सवय असते. आणि त्यातल्या समास 7वा दाखवला युग धर्म निरूपण नाम. 4 युग प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतात. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचं संपूर्णपणे विवरण, संपूर्णपणे श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. सर्वांचं मूळ प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तो गृहस्थाश्रम. कितीतरी प्रकारचे बघा आश्रम पाहायला मिळत असतात. अनाथ आश्रम पाहायला मिळतं, वृद्धाश्रम पाहायला मिळतं, परंतु गृहस्थाश्रम आपण ज्या घरामध्ये राहत आहोत त्या घरामध्ये आपल्याला खरं आनंद प्राप्त होत आहे का? प्रथमतः मनाशी प्रश्न हा आपल्याला विचारता आला पाहिजे. कारण का? जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. करोडोंचं घर आहे बघा, परंतु त्या घरामध्ये जर आनंद आपल्याला मिळत नसेल, त्या घरामध्ये आपल्याला समाधान प्राप्त होत नसेल, तर शेवटी आपल्याला त्या घरात राहता येईल का? हो, नाही राहता येईल. पण सर्वांचं मूळ गृहस्थाश्रम आहे. आता अनाथ आश्रम म्हणजे काय? ज्या मुलीला प्रत्यक्षपणे बघा आई वडील आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत नाही. ती मुलं कुठं असतात? त्या मुली कुठे असतात? अनाथ आश्रममध्ये असतात. वृद्धाश्रम ज्या आई वडिलांनी ज्या मुलींना प्रत्यक्षपणे लहानाचं मोठं केलं, परंतु तीच मुलं तीच मुली प्रत्यक्षपणे त्यांची सोयीसुविधा कुठं करतात? वृद्धाश्रमामध्ये करतात. काही वेळ येऊन ठिपलेली आहे
कलियुग चालू आहे. समर्थ म्हणाले कलियुग आहे. प्रत्यक्षपणे ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्याच आईवडिलांना आपण बघा वृद्धाश्रमाची जागा दाखवून दिली. आणि आजचा समाज युगधर्म आणि त्यामध्ये समर्थांनी उत्तमाची जी ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिली, नाना वेश नाना आश्रम, अनेक प्रकारचे आश्रम आपल्याला पाहायला मिळत असतील, परंतु सर्वांचे जे मूळ आहे ना ते गृहस्थाश्रम. गृहस्थाच्या घरीच बघा विश्राम प्राप्त होत असतो. देवाचं घर. आपण विचार करतो, कुणी एखादी व्यक्ती जी आपल्यामध्ये असते आणि बघा अचानक ती व्यक्ती निघून जाते. आपण लहान लहान मुलं आपल्याला विचारतात, ते काका कुठे गेले? आपण काय म्हणतो? देवाघरी गेले. म्हणजे विचार जर केला तर प्रत्यक्षात विश्रांती कुठे आहे? आपलं मन चंचल आहे, आपला देहसुद्धा चंचल आहे. आपण झोपेमध्ये असताना सुद्धा आपल्याला झोप उत्तमाची लागत नाही आहे. त्यामध्ये आपल्याला स्वप्न पडत असतात. मग विश्रांती कुठे आहे? आपण 6 तासांची झोप घेतो, 8 तासांची झोप घेतो, परंतु आपण झोपेमध्ये सुद्धा बघा बडबडत असतो, बोलत असतो, प्रत्यक्ष जोरजोरात ओरडत असतो, रडत असतो. मग आपल्याला कोणी जर उठवण्याचा प्रयत्न केला आणि आपण उठून बसलो ना, आपलं बघा डोकं जड होतं, आपले डोळे लाल भडक असतात. आपण त्यांच्याकडे बघा मोठे डोळे करून बघत असतो, कारण का त्यांनी आपल्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण कोणत्या तरी विचारात आहोत. ते विचार आपल्याला समाधान प्राप्त करून देणारे नाही आहेत. कारण ज्या प्रकारे आपण जी स्वप्न पाहत होतो ते झोपेमध्ये होतो, आणि जशी आपली झोप उडाली तशी स्वप्नसुद्धा दूर निघून गेली. आपल्याला कोणतं स्वप्न पडलं होतं ते सुद्धा आठवत नाही आहे. म्हणजे समर्थ म्हणाले, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. मग विश्रांती कुठे आहे? विश्राम कुठे आहे? ज्यावेळी आपण ज्या नामस्मरणाने प्रत्यक्षपणे आपला देह थकला भागलेला असतं बघा, आणि विसावा घ्यायचा आहे, त्यावेळी भगवंताचं नामस्मरण करून ज्यावेळी झोप घेतो त्यावेळी प्रत्यक्ष त्याची पहाट ही उत्तमाची होत असते. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतीत अभ्यागत. आता देव ऋषी मुनी योगी अनेक असे लोक, तसेच वैराग्य संपन्न लोक, पितर असतील, आपले पाहुणे असतील, अभ्यागत असतील, सर्व गृहस्थ घराच्या अन्नाचे अधिकारी असतात. बरोबर की नाही? गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्था गृही हिंडू लागले कीर्ती रूपे. हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले. त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली, परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरी हिंडावंच लागतं. आता विचार करा, का भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आपलासुद्धा देह या पृथ्वीतलावर जन्म घेऊनच आला की नाही? नक्कीच. आता आयुष्याचं सार्थक करायचं आहे. या जन्मामध्ये आपल्याला कीर्ती कमवायची, नाव कमवायचं आहे. आपल्याला ज्या परब्रह्माने, ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं त्याचंच आपण नाव विसरलो, त्याचं नामस्मरण करायला आपण विसरलो. मग आपण कितीही जरी काही काम केलं तरी कीर्ती मिळवूच शकत नाही. विचार करा, कीर्ती मिळवायची, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. का सांगितलं? घेऊन काय जाणार आहोत?
अखंड श्रीसेवा, निष्काम आणि दास्य भक्ती. मग कीर्ती आपल्याला कमवावी लागणार आहे. पैसा कितीही जरी कमावला तरी तो आपल्याला घेऊन जाता येणारच नाही आहे. म्हणून परंतु गृहस्थागृही हिंडू लागले कीर्ती रूपे. आपल्याला साधन करून, नामस्मरण करून कीर्ती मिळवायची. या कारणे गृहस्थाक्षम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. म्हणून सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम हा उत्तमाचा पर्याय आहे. परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणे आवश्यक आहे. आता विचार करा, गृहस्थाश्रम हा महत्त्वाचा का आहे, का उत्तमाचा भाग दाखवलेला. आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येत असतात, परंतु देवाच्या ठिकाणी, देवाचं घर आहे, परमेश्वराचं घर आहे, तिथे आपल्याला कुठलीही अडचण, संकट जरी आलं तरी परमेश्वरच बघा प्रत्यक्षपणे जे काही आहे ते संकट असो, प्रसंग असो, ते दूर करत असतो. परंतु विचार जर केला, गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्म निष्ठा असते. आपण निष्ठा आणि विश्वासामध्ये आपला देह असणं खूप गरजेचं आहे. आपल्या देवावरती असणारा विश्वास कमी होता कामा नये. आपल्याला त्या परमेश्वराची सेवा करणं, त्याच्या निष्ठेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्य बोलती प्राणी मात्रांसी. गृहस्थाश्रमातच बघा जी षटकर्मे प्रत्यक्षपणे दाखवलेली आहेत, अध्ययन असेल, अध्यापन असेल, यजन असेल, याजन असेल, दान आणि प्रतिगृह, बघा अनेक प्रकारचे आपण प्रत्यक्षपणे वाग्माधुर्य बोलली गेली जातात. आता ही सर्व शिकवण कोणासाठी हो? 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या मनुष्य देहासाठी. इतरत्र प्राणीमात्रांसाठी आहे का? नाही आहे. श्रवण कोणासाठी आहे? आपल्यासाठी. नामस्मरण कोणासाठी आहे? आपल्यासाठी. शिकवण कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे. मग समर्थ म्हणाले, प्राणीमात्रांवर का नाही? पशुपक्ष्यांना का नाही? कारण पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलोलिक, तो हा भक्तिमार्ग. आता भक्तिमार्गाचा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे की गृहस्थ विधियुक्त क्रियेने बघा आचरण करत असतात, प्राणीमात्रांशी मधुर वाणीने बोलत असतात. सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तर भक्तिमार्ग हा अलौकिक आहे. देवाची भक्ती कशी करायची? देवाची भक्ती करत असताना बघा प्रत्यक्षपणे आपला ध्येय कसा असावा, भक्तीचं महत्त्व काय, कशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे, हे सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. पुरशरणी काया क्लेसी, दृढवती परमा सायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. जो पुरशरण करत असतो, शरीरास कष्ट देण्यास तयार असतो, खूप प्रयत्नशील असतो, दृढ निश्चयाचा असतो, पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ वाटत नाही, तो बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्याच्याकडे सर्व काही आहे, परंतु देव परमेश्वराला विचारत नाही, नामस्मरण करत नाही. मग शेवटी जमा नावे शून्याकार ना. कितीही जरी पैसा कमावला, नाव कमावलं, परंतु ज्या भगवंताने तुला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याचं महत्त्व जर तू जाणून घेत नसशील ते शेवटी काहीच नाही कमावलं. म्हणून आपलं शरीर कष्ट करण्याच्या तयारीत असणं गरजेचं आहे. दृढवती असला पाहिजे, प्रयत्नशील असला पाहिजे.
काया वाचा जीवे प्राणी कष्टे भगवंता कारणी मने घेतले धरणे भजन मार्गी. जो शरीराने बघा, वाणीने, जीवाने आणि प्राण्याने भगवंतासाठी कष्ट सोसतो, ज्याच्या मनाने भक्ती मार्गात जणू काही धरणेच धरलेलं असतं. आता विचार करा, आपण कष्ट करतो, कशासाठी करतो? बघा भाग कसा दिलेला आहे, याच ओळीमध्ये किती सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. आपण काय करतो? 8 तास काम करतो, 10 तास काम करतो. ते 10 तास काम केलेलं त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. परंतु या ओळीमध्ये काय भाग दाखवला की काया वाचा जीवे प्राणी आणि कष्टे भगवंता कारणे. जो शरीराने, वाणीने, जीवाने आणि प्राण्याने भगवंतासाठी कष्ट सोसतो. आता कष्ट आपण सोसणारे आहोत का हो? आपल्या देहामध्ये एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे का आपण भगवंताचं कष्ट सोसतो? नाही ना. आपल्याला साधी दुखापत झाली की आपण देवाला हाक मारतो, आणि जर काय आपल्याला काही प्राप्त झालं की आपण देवाला विसरतो. अशातले आपण. मग भगवंताचं कष्ट आपण सोसू का? भगवंतासाठी आपण कष्ट सोसणारे आहोत का? हा प्रथम प्रश्न आपल्याला विचारावा. आणि नंतर जो शरीराने, वाणीने, जीवाने आणि प्राण्याने मेहनत करत असतो, तो प्रत्यक्षपणे ज्याच्या मनाने भक्ती मार्गात जणू काही धरणच धरलेलं असतं. आपण एखादा विषय निवडला की त्या विषयावर आपण ठाम असणं गरजेचं आहे, दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. नुसतं काम हाती घेतलं आणि त्याची तयारी करायची आहे, परंतु सर्व प्लॅनिंग, सर्व नियोजन करणं खूप गरजेचं आहे हो. मने घेतले धरणे भजन मार्गी. भजनाचा मार्ग बघा, मार्ग अनेक प्रकारचे आहेत, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणी. आता असा जो भगवंताचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो, तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो. अंतःकरणापासून वैराग्य उत्पन्न होणं म्हणजे महद्भाग्य जाणलं पाहिजे. आसक्ती एवढं अभाग्य दुसरं काहीच नाही आहे. ऐसा भगवंताचा भक्त. आपण खरंच भगवंताचे भक्त आहोत का? प्रश्न स्वतःच्या मनाने स्वतःला विचारायला हवं. विशेष अंतरी विरक्त आणि त्यामध्ये संसार, या संसारातून मुक्त व्हायचं आहे. कोणता संसार? आपण संसारापासून एक क्षणता दूर होत नाहीये, परंतु आपल्याला तर मुक्त झालं पाहिजे. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना, आपल्यामध्ये असणारं प्रपंच आणि परमार्थाचा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. आपण प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत, परंतु भगवंताचा भक्त आपलं विशेष स्थान आणि अंतःकरणापासून वैराग्य उत्पन्न होणं हे महद्भाग्य आपण जाणलं पाहिजे. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही. असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे, राज्य भोगून बघा प्रत्यक्षपणे भगवत प्राप्तीकरिता हिंडत असतात. आणि भगवत भक्ती ज्यावेळी आपली पूर्ण होईल
त्यावेळेला कीर्तिरूपाने आपला देह पावन झालेला असेल. परंतु वैराग्य प्राप्त झाल्यानेच ज्या प्रकारे बघा भगवंत प्राप्तीला आपला देह कुठे कुठे गेलेला आहे. आता भगवत प्राप्ती आपल्याला काय करायची आहे? निवडून घ्यायची. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. आता राजे राज्य सांडून गेले, लोक राहायची, परंतु काही दिवसांनी ती लोक निघून गेली. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर मागे अनेक प्रकारचे बघा आपण कीर्तीसाठी धावून गेलो, परंतु आपल्याला कीर्ती मिळाली नाही. परंतु कीर्तिरूपे पावन झालो भूमंडळी. ज्याला अंतर्यामी स्वानुभव आलेला असतो, स्वतःचा अनुभव काय आहे ते प्रत्यक्ष पाहणं आणि प्राणीमात्रांचं ज्या प्रकारे बघा अंतःकरण आपण जाणून घ्यायचं आहे. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांची. झोप आली का हो? आळस आला का? नाही हो. पण प्रत्यक्षात जागे व्हा, सावध राहा. कारण प्रत्यक्षात आपल्याला परमेश्वराचं स्मरण करायचं, परमेश्वराचं श्रवण करायचं आणि त्यातच आपल्याला कंटाळा, आळसपणा काय येतो याचं मूळ कारण म्हणजे आपला देह अजून विषयामध्ये अडकलेला आहे, त्या चिंतनामध्ये अडकलेला आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे. असा जो अनासक्त आणि त्याहूनही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो, त्याच्या केवळ दर्शनानेहीच लोकांना समाधान होते. आता आपण एखाद्या मंदिरात गेलो, एखाद्या देवळामध्ये गेलो, आपल्याला काही हवं आहे, आपला देह प्रत्यक्षपणे दुःखामध्ये आहे, संकटामध्ये आहे, अडीअडचणीमध्ये आहे, कुठल्या प्रसंगामध्ये आहे, संकटामध्ये आहे. त्यावेळी एखादा मंदिर आपल्याला बघा रस्त्यातून जाताना पाहायला मिळत असतं. एखादा ज्या प्रकारे बघा संकट उभी राहतात, त्यावेळी आपण मंदिरात जातो आणि देवापुढे काय मागत असतो? जी इच्छा आहे, जी मागणी आहे ते संपूर्णपणे आपण सांगत असतो. एखादी कुठली अडचण आली असेल, संकट उभे राहिले असतील, तेव्हासुद्धा आपण सांगत असतो. मग यातूनच आपल्या लोकांना काय प्राप्त होत असतं? समाधान प्राप्त होत असतं. आपण समाधानासाठी काय काय करतो ते आपल्यालाच माहिती. परंतु समाधान अत्यावश्यक आणि त्यामध्ये समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. ऐसा जो का योगेश्वर ज्या प्रकारे अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांची, त्याच्या केवळ दर्शनानेहीच लोक समाधानी होत असतात. आपण कुठेही जरी गेलो, आपण लांबचा अंतर आहे, जरी मंदिरामध्ये आपल्याला जाता आलं नाही, तरीसुद्धा आपल्याला ज्या प्रकारे बघा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, परंतु दर्शन घेण्यासाठी इतकी भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळतं की लांबूनच आपण देवाचं दर्शन घेतो आणि तिथूनच आपण निघत असतो. मनाला समाधान केव्हा होतं? की प्रत्यक्षात आपला देह उत्तम प्रकारे दर्शन घेत आहे. ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक. जे
बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. जो अनासक्त आणि त्याहून विशेष आत्मज्ञानी. मग तसंच समर्थ म्हणाले, तो अनेक लोकांवर काय करत असतो? उपकार करत असतो. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान. म्हणून लोक त्याच्या मागे धावतात ना. आता आपल्याला जेव्हा गरज भासते तेव्हा लोक आपल्याकडे येतात. पण आता जर पाहायला गेलं की आपण लोकांपुढे धावायचं की लोक आपल्या मागे धावतील. लोकांच्या वाट्याला जर काही मिळालं नाही, काही प्राप्त झालं नाही, तर शेवटी बघा लोक त्याच्या मागे धावत असतात. आणि त्याचप्रमाणे लोक त्याच्या मागे धावली की लोकांच्या वाट्याला काही येत नाही. मग त्याचं हृदय अखंड बघा प्रत्यक्षपणे तयार झालेलं आहे. बहुदांसी करी उपाय, तो जनाच्या वाटेने अखंड जयाचे हृदय भगवतो जन. समर्थ म्हणाले, आपल्यासारखा दूषित आहे असं जेव्हा वाटतं, पण तो नेहमी सावधान आणि समाधान. बघा ज्याप्रमाणे आपण नेहमी सावध असणं गरजेचं आहे. आपलं चित्त हे नेहमी परमेश्वराच्या चरणी अखंड असलं पाहिजे. या दोघांपैकी आपल्या एकामध्ये सुद्धा आपलं लक्ष नसतं. नाही आपल्या मनामध्ये, नाही आपण प्रत्यक्षात सावध कधी राहत. बऱ्या जनास दिसे हा दूषित, परी तो आहे सावचित्त, अखंड जयाची चित्त परमेश्वरी. तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधात, नाहीतर श्रवण मननात दंग असतो. आता आपला देह प्रत्यक्ष जर पाहायला गेला तर बघा जमिनीवर बसलेला आहे. लोकांना आपला देह दिसत आहे, परंतु आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. परंतु आपला देह कुठे असतो? आपला देहाचं मन हा मोबाईलमध्ये, आपल्या देहाचं मन हा टी व्हीकडे. बरोबर की नाही? जसं रिमोटचं बटन, रिमोटचं चॅनल बदलावं तसं आपलं मन बदलत असतं. जनास दिसे हा दूषित, परी तो आहे सावचित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या भूमीत बघा ध्यानात किंवा श्रवण मननात दंग असला पाहिजे. आता आपला देह श्रवण मननात दंग आहे का? मानसी बघा प्रत्यक्षात आणि शारीरिक अनेक प्रकारचं त्रास आपल्याला होत असतो. परंतु आपल्याला भगवंताचं स्मरण नक्की करणंच आहे. जनास दिसे हा दूषित का भाग दिलेला आहे? कारण उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाहीतरी श्रवणी मननी निरंतर पूर्वजांच्या अपरंपर पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशा भगवत भक्तांशी गाठ पडू शकते. आता आपण केलेले पुण्य आणि आपण केलेले पाप ते आपल्याला कशा प्रकारे पाहता येईल? जर आपण चांगलं केलं तर नक्कीच पुण्याही वाढेल, वाईट जर करत बसलो तर नक्कीच वाईटच होईल. परंतु उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी जसं भाग दिलं होतं की पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह. आपण विचार करतो अरे या लोकांची पुण्याई आहे. आपण नवीन कार घेतली की लगेच नावं टाकत असतो. काकाची पुण्याई, मामाची पुण्याई, मावशीची पुण्याई. म्हणजेच का? कीर्तिरूपे समर्थ म्हणाले.
आणि त्याचप्रमाणे उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाहीतरी श्रवण म्हणेनी निरंतर. आता निरंतर कशामध्ये असणं गरजेचं आहे? तर श्रवणामध्ये. श्रवण जर नसेल तर शेवटी काय अवस्था होईल ते आपल्यालाच माहीत. प्रचिती विन जे ज्ञान, तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणीमात्रांसी. म्हणून परमार्थात प्रचितीला आणि अनुभवाला महत्त्व आहे. अनुभवाशिवाय ज्ञान उपयोगी पडत नाही. आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर त्याने उपायाऐवजी अपयश घडत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती विना कामा नये, उपायासारी का अपाय शहाणे जाणती. समर्थ म्हणाले, प्रचिती विन जर पाहायला गेलं, आपण ज्ञानाची भूमिका, ज्ञान कसं सादर करायचं याचा परिपूर्ण आपण अभ्यास केलेला आहे. प्रचिती विन जे ज्ञान, समर्थ म्हणाले, प्रचिती केव्हा आपल्याला पाहायला मिळते? बघा, त्याचा भाग आपल्याला दरवेळेला येतो, परंतु तो अवघाची अनुमान, जेथे नाही परत्र साधन प्राणीमात्रांसी. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती विन कामा नये, उपायासारी का अपाय शहाणे जाणती. एवढा अज्ञानी मनुष्य घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून शेवटी थकत जातो आणि प्रपंच आणि परमार्थ याविषयी बघा भाग कसा दिलेला आहे. उपायासारी का अपाय. मग एवढा अज्ञानी मनुष्य घर सोडून का गेला? काय कारण होतं? बरोबर की नाही? वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्टोची मेले, दोहींकडे अंतरले येलोक परत्र. रागारागाने आपण निघून गेलो आणि भांडताच शेवटी मरून सुद्धा गेलो. त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी आणि कष्टी झाले आणि ते स्वतःही बघा प्रत्यक्षपणे त्रास भोगत आहे. रागारागाने बघा मनुष्य काहीही बोलून जातो आणि कुठे जायचं असेल तर न बोलता निघून जातो. परंतु त्यांच्यामुळे अनेक लोक दुःखी आणि कष्टी का झाले आणि तो स्वतःही कष्टी का होऊन गेला? प्रत्यक्षात आपला देह मूळ कारण शोधल्याशिवाय, त्याचप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे. लोक दुःखी का होतात? दुःखी होण्याचं मूळ कारण काय आहे ते शोधता आलं पाहिजे. रागे रागे निघून गेला, मग रागारागाने तो निघून गेला की नाही? तरी तो कष्टोची मेला, दोहींकडे अंतरला येलोक परत्र. रागारागाने आपण निघून जातो ना. कधी कधी गोष्ट आपल्या मनासारखी जर घडली नाही तर सकाळी निघालेला देह हा रात्री येतो. मग शेवटी आपल्याला सुद्धा दुःख होतं. घरातल्या लोकांचा आपण विचार जर केला नाही तरी सुद्धा त्यांना त्रास हा नक्कीच होत असतो. म्हणून वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्टोची मेले,
दोहींकडे अंतरले इहलोक परत्र. रागे रागे निघून गेला तरी तो भांडूची मेला. बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. एखादा घर असं सोडून निघून जातो ना, पुन्हा तो येतच नाही. काही लोक अज्ञानी असतात, त्याच्या संगतीला लागतात, मग शेवटी दोघेही अज्ञानामुळे बघा परत येत नाही. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन. गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. एखादा व्यक्ती आशाळभूत आणि दुराचारी मनुष्य घर सोडून देशांतराला गेला तरी तेथील लोकही बघा ज्याप्रमाणे अज्ञानरूप, ज्ञान आणि अज्ञान याचा फरक आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. आशावादी अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. घरी अन्ना वाचून कष्टी होतात, घर सोडून निघून जातात. त्याने चोरी केली आणि त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात की नाही? नक्कीच. गृही पोटे विन कष्टती, कष्टी होऊन निघून जाती. त्यास ठाई ठाई मारती चोरी भरता. आपल्याला चोरी करायचीच नाही ना. जे कष्टाचं आहे ते कष्टाने आपल्याला मिळवता आलं पाहिजे. जे प्रत्यक्षपणे बघा कष्ट करून, मेहनत करून एखादी गोष्ट विकत घेत असतात, तेव्हा त्यांना आनंद कसा मिळत असतो तो आपण अनुभवता आला पाहिजे. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला. तेने जन पावन केला आपणा ऐसा. संगतीनेच एखादा तरत असतो, तर संगतीनेच एखादा बुडतो. म्हणून नीट विचारपूर्वक संगती, ज्याप्रमाणे आपल्याला संगती प्राप्त होत असते, ती संगती चांगल्या विषयांची आहे का वाईट विषयांची आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण संगतीने मनुष्य तरतसुद्धा असतो आणि बुडतसुद्धा असतो. कारण पोहणाऱ्याचीच गुचक्या खातो, मग जनासी कैसी काढू पाहतो. बरोबर की नाही? म्हणून संगती उत्तमाची असली पाहिजे. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती. या कारणे सत्संगती बरी पाहावी. का सांगितलं भाग पुन्हा एकदा. आपण ज्या वेळेला एखादं स्विमिंग पूल असेल किंवा एखादा तलाव असेल, त्या तलावामध्ये पाणी कमी असतं, परंतु आपल्याला पोहता येत नाही. तिथेसुद्धा पट्टीचाच असणं गरजेचं आहे ना. पोहणाराच हवा. जर आपल्याला बघा एखाद्या वेळी आपल्याला पाणी जास्त असेल आणि आपल्याला पोहता येत नसेल, तर समोरची व्यक्ती आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. परंतु आपण काय विचार करतो, अरे मला सर्व काही येतं. तसं नाही ना. संगत जर उत्तमाची असेल तर शेवटी संगतीने बघा आपल्याला आपला मित्र बरोबर बाहेर काढेल. जे ते नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. जो दुसऱ्यांचं अंतरंग जाणतो, त्याला वेळ प्रसंगी प्रत्यक्षपणे सर्व काही प्राप्त होत असतं. जो दुसऱ्यांचं अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. आता पुरुषाला या भूमंडळावर काहीही कमी पडणार नाही. नीचा प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचाराची बुडाला. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. आता अशा माणसाला गुरुत्व प्राप्त झालं तर आचारच नष्ट होतो. मग वेद शास्त्र यांना कोण विचारतं. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीचा अधिकारू. वर्णना ब्रह्मनो गुरु, ऐसे वचन. कोणाला अधिकार दिलेले आहेत बघा. प्रत्यक्षपणे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले. गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. बघा इथं कुठल्याही जातीपातीचा किंवा प्रत्यक्षात कोणालाही कमी लेखण्याचा उल्लेख केलेला नाही, विचारसुद्धा केलेला नाही. मनुष्य ज्या कर्माने कीर्ती कमावत असतो, परंतु त्याची बुद्धी
संपूर्णपणे काय झालेली आहे, भ्रमिष्ट झालेली आहे. मनसुद्धा साथ देत नाही आहे आणि विचारसुद्धा शुद्ध नाही आहेत. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. कित्येक जण दावण मलकाकडे जातात, कित्येक जण पिराला भजतात, तर कित्येक जण आपल्या इच्छेने तुर्क होतात. ज्याचा त्याचा भक्तीचा भाग आहे. ऐसा कलियुगाचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ही ओवी आपण लक्षात ठेवलीच पाहिजे. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे, कारण कलियुगाचा दरवाजा उघडलेला आहे. बरोबर की नाही? कलियुगातील आचार म्हणजे विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही. गुरुत्व आले निचयाती, काही एक वाढली महती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणांचा. आध्यात्मिक गुरुत्व ज्या प्रकारे आपण लोकांकडे गेल्यावर आपला स्वतःचा मोठेपणा आपण वाढवत असतो, परंतु आपल्याला आपलं जेव्हा कोणी कमीपणा दाखवत असतो त्यावेळी बघा, शेवटी विचार काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. जे ब्रह्मणास कळेना त्याची वृत्तीचं वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आपल्या वृत्तीत नेमका कोणता बदल करायचा आहे, आपल्याला अभिमान पूर्णपणे बाजूला सारायचा आहे. राज्य नेले म्लेच्छी क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अलत्री ना परत्री काहीच नाही. ज्याप्रमाणे म्लेच्छांनी क्षत्रियाने राज्य नेले आणि अपात्र व्यक्तीने त्यांचे गुरुत्व नेले, इहलोक आणि परलोकात जर पाहायला गेलो तर त्यांची स्थिती अशी झालेली आहे की प्रत्यक्षात ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याचं विष्णूने शापिले फळश्रामे. ब्राह्मणांना अनाचारानं बुडावलेलं आहे. ब्राह्मणांचं पदचिन्ह श्रीवत्स ज्या श्री विष्णूने, बघा परशुरामाने त्यांना शाप दिला ना, विष्णूनेच परशुराम रूपीने त्यांना शाप दिला की आम्ही त्याची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. काय कळालं? काहीच कळालं नाही आहे. कारण या समासामध्ये असे शब्द काही आहेत जे डोक्याच्या वरून जातात, परंतु जे शब्द आपल्या कानी पडतात ना, ते श्रवण रूपाने घेणं योग्यतेच आहे. कारण कोण काय करीत आहे, कोणाला खायला मिळत आहे, कोण उपाशी आहे, हे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. बरे वडिलांचं काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे. वडील माणसांना आपण काय म्हणायचं, काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्यांना खरंच दोष दिला पाहिजे का, अशा प्रकारे प्रसंगामुळे स्वाभाविकच आपण आपल्यामध्ये बदल हा निश्चित केला पाहिजे. बरे वडिलांचं काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपणा समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.